गुड मॉर्निंग मित्रांनो, जय श्रीराम, हर हर महादेव. सकाळचे 5:45 वाजलेत आणि जसं आत्ताच आवरलं माझं. आज आहे मंडे, तर आजपासून परत जायचं आहे जॉबला. तर आणि आज वर्कआउटसुद्धा आहे माझं. तर आज करणार आहे CST, चेस्ट, शोल्डर आणि ट्रायसेप. तर आता घेतलं आहे चहा बनवून, चहा पितो आहे आणि थोडंसं टाइमपाससाठी सोया स्टिक घेतले. कालचा एक शिल्लक बनाना आहे आणि वर्कआउट आधी प्री वर्कआउट. तर चला मित्रांनो, पटपट आवरतो आणि निघतो. बाकीचे अपडेट जिममध्ये जाऊन. बाय. गुरुदेवी बद्दल. चला मित्रांनो, जिम तर आली आहे. वेट चेक करायचं आहे. 2 दिवस खूप खाल्ले. तर ये टॉवेल किसका पड़ा है? आई इतने दिन बनती है, यहाँ का फैन चालू है, जिम का पूरा मेरा बाल का फैन चालू और लाइट चालू. क्या पता है? क्या पता पूरे हॉल का चालू और उधर की पूरी लाइन का फैन चालू और अपनी जिम का भी. वो कभी बंद नहीं करता था ना. 99.1 काय का कम हो गया. क्या बोलूं, ये भी फैन. दुपारचे 4 वाजलेत आणि जस्ट आत्ताच आवरलं माझं आणि लंच बनवलं आहे. आज आहे खिचडी आणि ताक. तर घरी यायला खूपच वेळ झाला. आज वर्कआउट संपायला, आज वर्कआउट होता त्यामुळे खूप वेळ झाला घरी यायला. जवळजवळ 3:15 3:30 तर वाजले होते घरी पोचायला. तर आज वर्कआउट केला मी CST, चेस्ट, शोल्डर आणि ट्रायसेप. तर वर्कआउट माझा खूपच जास्त वेळ होऊन जातो, 2-2.5 तर होऊन जातात वर्कआउटला. तर आज वर्कआउट केला मी CST. त्याच्यामध्ये सुरुवातीला केले मी 300 स्किपिंग केले. त्यानंतर 50 जॉईंट रोटेशन केलं. त्यानंतर 50 जोर केले, 3 सेट जोरचे. त्यानंतर 3 सेट मी मारले मुदगल आणि त्यानंतर 3 सेट मारले मी बैठक, म्हणजे जवळजवळ 50च्या आसपास. त्यानंतर 3 सेट मारले पुलअप्स. आता मी सध्या असिस्ट पुलअप्स करतो आहे सपोर्ट घेऊन. त्यानंतर मी वर्कआउट चालू केला. त्यानंतर फ्लॅट बेंच 3 सेट, इन्क्लाइन बेंच 3 सेट, डिक्लाइन बेंच 3 सेट. त्यानंतर मी केलं पेगडेक प्लाय 3 सेट. त्यानंतर स्टँडिंग प्लाय मशीन आहे आपल्याकडे, तर ते 3 सेट केले. त्यानंतर मिलिटरी प्रेस म्हणजे बारबेल ओव्हरहेड प्रेस केलं 3 सेट, 5 सेट केले. त्यानंतर 3 सेट मी केबल लॅटरल रेजेस केले. त्यानंतर मी 3 सेट बॅक ट्रायसेप डिप्स केले मशीनवरती. त्यानंतर 3 सेट मी सिंगल अँड डंबल एक्सटेन्शन केलं. 3 सेट मी बारबेल पुश डाऊन केलं. त्यानंतर 2 सेट क्रंचेस मारले आणि त्यानंतर स्ट्रेचिंग केलं. तर हा माझा आजचा वर्कआउट होता. आजचा वर्कआउट मी व्हिडिओ काढू शकलो नाही, कारण की काय होतं की जिममध्ये व्हिडिओ बनवताना बॅकग्राऊंडला म्युझिक असतं, सॉन्ग वगैरे असतात चालू. त्यामुळे ज्यावेळी व्हिडिओ मी अपलोड करतो यूट्यूबला, त्यानंतर त्याच्यावरती कॉपीराईट म्हणून असं लिहून येतं, तर ते सारखं डिलीट करायला लागतं. त्यामुळे मी आज गाणी खूपच चालू होते, त्यामुळे
व्हिडिओ काढू शकलो नाही आणि काय होतं व्हिडिओ काढण्याच्या नादामध्ये वर्कआउट अजून लांबला जातो, त्यामुळे आज फोकस फक्त वर्कआउटवरती होता. त्यानंतर आवरलं आणि येता येता थोडंसं घरातलं सामान संपलं होतं, ते सामान घेऊन आलो. त्यानंतर आंघोळ केली, थोडीशी देवपूजा केली. त्यानंतर तोपर्यंत खिचडी बनायला टाकली होती कुकरमध्ये, ती बनवली. आता खाऊन घेतो. 4 वाजलेत. एक अर्धा तास थोडासा रेस्ट घ्यायचा आहे. त्यानंतर परत मला संध्याकाळी जिमला निघायचं आहे. चला मग पटपट खाऊन घेतो आणि त्यानंतर परत भेटू. चलो बाय. त्यानंतर फ्लॅट बेंच 3 सेट, इन्क्लाइन बेंच 3 सेट, डिक्लाइन बेंच 3 सेट. त्यानंतर मी केलं पेगडेक प्लाय 3 सेट. त्यानंतर स्टँडिंग प्लाय मशीन आहे आपल्याकडे, तर ते 3 सेट केले. त्यानंतर मिलिटरी प्रेस म्हणजे बारबेल ओव्हरहेड प्रेस केलं 3 सेट, 5 सेट केले. त्यानंतर 3 सेट मी केबल लॅटरल रेजेस केले. त्यानंतर मी 3 सेट बॅक ट्रायसेप डिप्स केले मशीनवरती. त्यानंतर 3 सेट मी सिंगल अँड डंबल एक्सटेन्शन केलं. 3 सेट मी बारबेल पुश डाऊन केलं. त्यानंतर 2 सेट क्रंचेस मारले आणि त्यानंतर स्ट्रेचिंग केलं. तर हा माझा आजचा वर्कआउट होता. आजचा वर्कआउट मी व्हिडिओ काढू शकलो नाही, कारण की काय होतं की जिममध्ये व्हिडिओ बनवताना बॅकग्राऊंडला म्युझिक असतं, सॉन्ग वगैरे असतात चालू. त्यामुळे ज्यावेळी व्हिडिओ मी अपलोड करतो यूट्यूबला, त्यानंतर त्याच्यावरती कॉपीराईट म्हणून असं लिहून येतं, तर ते सारखं डिलीट करायला लागतं. त्यामुळे मी आज गाणी खूपच चालू होते, त्यामुळे व्हिडिओ काढू शकलो नाही. आणि काय होतं व्हिडिओ काढण्याच्या नादामध्ये वर्कआउट अजून लांबला जातो, त्यामुळे आज फोकस फक्त वर्कआउटवरती होता. त्यानंतर आवरलं आणि येता येता थोडंसं घरातलं सामान संपलं होतं, ते सामान घेऊन आलो. त्यानंतर आंघोळ केली, थोडीशी देवपूजा केली. त्यानंतर तोपर्यंत खिचडी बनायला टाकली होती कुकरमध्ये, ती बनवली. आता खाऊन घेतो. 4 वाजलेत. एक अर्धा तास थोडासा रेस्ट घ्यायचा आहे. त्यानंतर परत मला संध्याकाळी जिमला निघायचं आहे. चला मग पटपट खाऊन घेतो आणि त्यानंतर परत भेटू. चलो बाय. संध्याकाळचे 5:45 वाजलेत आणि जस्ट आत्ताच आवरलं आहे माझं. आता निघतो जिमला मी. मगाशी सगळं आवरून बसलो होतो, पण थोडासा डोळा लागला, गेलो झोपून. चहा बनवला, चहा पितो आणि निघतो, कारण की वेळ झाला आहे खूप. चला मग जिममध्ये भेटू. चलो बाय. रात्रीचे 11:15 वाजलेत आणि जस्ट आत्ताच घरी पोचलो. खूप डोकं दुखतं आहे आणि जेवण तर जिममध्येच झालं, वरण भात आणि थोडंसं सरबट पण खाणं झालं आणि आता खूप डोकं दुखतं आहे, त्यामुळे थोडंसं चहा पितो आहे, कारण चहा पिल्याशिवाय बरं नाही वाटणार. चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवत आहे. चलो बाय, गुड नाईट, जय श्रीराम.